कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। भरणेखेड दापोली या राज्यमार्गाच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामाला आता महावितरणच्या वीज खांबांमुळे मोठा ब्रेक लागलाय। पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं नियोजन असलं तरी देखील रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब आणि रोहित्र या कामात मोठा अडथळा ठरत आहेत। विशेष म्हणजे हे खांब स्थलांतरित करण्यासाठी महावितरणने सरकारी यंत्रणांकडे मोठ्या निधीची मागणी केल्यामुळे दोन्ही विभागात मोठा वाद निर्माण झाला। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता निलेश पावसे यांच्या मते अन्नाचा पर्या परिसरातील विजेचे खांब तातडीने हलवणं गरजेचं आहे, तरच हे रखडलेलं काम वेगानं पूर्ण होऊ शकेल। जर हे रस्ते काम वेळेत पूर्ण झाले नाही तर पावसाळ्यात प्रवाशांना भीषण वाहतूक कोंडी, चिखल आणि अपघातांच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे। आता महावितरण आणि बांधकाम विभागानं तातडीने समन्वय साधून हा प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। अन्यथा रस्ते विकास कामे दीर्घकाळ रखडण्याची भीती निर्माण झाली आहे।